मित्रांनो, स्क्रीनवरती ज्या तुम्ही पोस्ट पाहतात ना, ते बघितलं असेल की Instagramवरती खूपच ट्रेंडिंगला चालले आहेत. तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. का अशा वेळेला तुमची जी पोस्ट आहे ती कशी क्रिएट करू शकता ChatGPTचा यूज करून. आणि चॅनेलवरती कोणी आपल्या नवीन आलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. मराठी भाषेमधून असे तुम्हाला टोटल आपल्या चॅनेलवरती आणत असतो. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली पोस्ट क्रिएट करण्यासाठी ChatGPT ऍप्लिकेशन असेल ते तुम्हाला ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकाल की ते आपण ChatGPT ऍप्लिकेशन घेतले, त्याच्यानंतर सिम्पली ओपन करूया. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण ChatGPT ऍप्लिकेशन येथे ओपन केले. ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा वेळेस दिसून जाईल. इथे तुम्हाला प्लस चिन्ह आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येथून आहे ना ऑल फोटोचं ऑप्शन आपल्या त्यावरून क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. आता इथून तुम्हाला फोटो सिलेक्ट करताना कसा फोटो सिलेक्ट करायचा आहे, तर आहे ना जर तुम्हाला आता जी स्क्रीनवरती पोस्ट पाहणार तशा प्रकारे जर सेम टू सेम क्रिएट करायचं असेल तर तुमचा जो फोटो असेल ना, तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण संपूर्ण फोटो इथून सिलेक्ट केलेला. अशा प्रकारे तुमचा जो फोटो असेल संपूर्ण बॉडीचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. आणि जर तुम्हाला हा क्रिएट करायचा असेल तर स्क्रीनवरती जो बॅनर पाहताय तशा प्रकारे तुम्ही फोटो तुमचा सिलेक्ट करू शकता. हाफचा असा होईल बॅनर आणि फुलचा असा होईल. तर जो पण तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथून फोटो सिलेक्ट करा. म्हणजे जी पण पोस्ट आवडेल तशा प्रकारे तुम्ही ना हा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करा. आता फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, इथून आहे ना सिम्पली प्रॉम्प्ट आपण दिलाय तो तुम्हाला इथून पेस्ट करायचा आहे. ते आपण प्रॉम्प्ट पेस्ट करूया. हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन सिम्पली तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर आता अशा वेळा आपला हा प्रॉम्प्ट आहे. तर यामध्ये तुम्हाला आहे ना आपण मराठीमध्ये एक डायलॉग लिहिलेला आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, हा जो डायलॉग ठेवायचा असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. आणि जर तुम्हाला इथून हा डायलॉग चेंज करायचा असेल, तुमच्या स्वतःचा डायलॉग टाकायचा असेल तो तुम्ही इथून टाकू शकता. किंवा तुमचं नाव असेल, नाव असेल, जे पण तुम्हाला इथून टाकायचं आहे. इथे सिम्पली तो जो डायलॉग असेल खोडायचा आणि सिम्पली तुम्हाला टाईप करायचं तुमचं नाव, जे पण डायलॉग टाकायचा. टाकल्यानंतर सिम्पली आपला हा जो डायलॉग असेल अशा बाहेर दिसून जाईल. त्याच्यानंतर हा जो एरो आहे आपला त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला काय करायचं, इथे आपली क्रिएट इमेज होते. तर इथे आपल्याला 1-2 मिनिटं फक्त वेट करायचं. तर इथे आपण काय करूया, वेट करूया. त्याच्यानंतर आपली जी इमेज असेल इथून क्रिएट होऊन जाईल. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकाल की ती जी आपली इमेज आहे इथे क्रिएट झाली आहे. तर अशा ही जी इमेज आहे इथून क्रिएट करू शकता तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली ही जी इमेज क्रिएट झाली ती तुम्हाला इथून सेव्ह करण्यासाठी त्या इमेज वरती क्लिक करायचं आणि इथून सेव्ह करून घ्यायची. आणि हा जो प्रॉम्प्ट आहे तुम्हाला इथून खाली आपण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आता तुम्हाला थोडं वर नेल्यानंतर तुम्ही बघू शकाल की मी इथे ना खूप साऱ्या पोस्ट क्रिएट केलेल्या आहे. ठीक आहे, हा जो आपला असा फोटो आहे, म्हणजे इथे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं अशा हा जो फोटो आहे आपला फोटो आहे, तर त्याचा अशा बॅनर होऊन जाईल. त्याच्यानंतर इथून हाफचा अशा बॅनर होऊन जाईल. ठीक आहे, ते तुम्हाला आता समजलं प्रॉम्प्ट कशा प्रकारे काम करतोय. आणि तुम्हाला आता सांगितलं सुद्धा की कशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे इथपर्यंतच होता. थँक्स फॉर वॉचिंग.